ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय अधिवेशन आज पंजाबच्या अमृतसरमध्ये होणार आहे। तर अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वाची चर्चा होणार आहे। सकाळी 11 वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे। दरम्यान अधिवेशनाच्या या स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। पाहूया। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे अधिवेशन पंजाब येथील अमृतसर येथे होऊ घातलेले आहे। यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। गुरु नानक देव युनिव्हर्सिटीमध्ये हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आता नागरिक देखील यायला सुरुवात झालेली आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहे हंसराजजी अहिर आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही प्रदेश अध्यक्ष देखील या कार्यक्रमाला येऊन राहिलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये कुठले प्रमुख मुद्दे चर्चेला येणार आहे हे आता लवकरच थोड्यानंतर कळेल। त्यानंतर ओबीसीच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, क्रिमिनलची अट असेल किंवा ओबीसीची जातनीय जनगणना असेल किंवा मराठ्यांना जे ओबीसी मधून जे आरक्षण देऊ घातलेलं आहे याचे विचार मंथन देखील या ठिकाणी होणार आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, अमृतसर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।